पाहताय खरा सामना न्यूज, माध्यम डिजिटल, बातमी अस्सल। केरळ मराठवाडा विभागातीलच नव्हे तर उत्तर महाराष्ट्र विदर्भ भागातील कर्करोग रुग्णांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व कर्करोग रुग्णालयानं दर्जेदार व सुलभ उपचार देऊन लौकिक प्राप्त केलाय। कर्करोगाशी झुंजणाऱ्या रुग्णांना हे रुग्णालय म्हणजे आशेचा किरण होय। स्थापनेपासून आजपर्यंत लाखो रुग्णांना सेवा देऊन या रुग्णालयानं अनेकांच्या जीवनात आनंद निर्माण केलाय। शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुक्रे व शासकीय कर्करोग रुग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी डॉक्टर अरविंद गायकवाड यांच्या कुशल नियोजन आणि प्रशासनामुळे येथील सेवांचा दर्जा उंचावला असून रुग्ण बरे होऊन हसऱ्या चेहऱ्याने आपल्या कुटुंबात परत जातात, हा त्यांच्या समाधानाचा क्षण असल्याचं डॉक्टर सुक्रे व डॉक्टर गायकवाड सांगतात। कर्करोग आणि त्यावर मात करण्यासाठी रुग्णाला द्यावी लागणारी झुंज ही केवळ रुग्ण आणि आजार यांच्यातील झुंज नसून त्यात उपचार करणाऱ्या वैद्यकीय पथकांचं मोठं योगदान असते। ते योगदान शासकीय कर्करोग रुग्णालय समर्थपणे देत आहे। रुग्णालय स्थापना व विस्तार। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर पूर्वीचे औरंगाबाद इथं सन 1984 मध्ये किरणोपचार विभागाची स्थापना करण्यात आली। त्यानंतर राज्य शासनाच्या पुढाकारातून या रुग्णालयाचा सातत्याने विस्तार होत आज हे अत्याधुनिक सुविधा असलेले महत्त्वाचे कर्करोग उपचार केंद्र बनले। सन 2008 मध्ये महाराष्ट्र शासनाने या रुग्णालयाला मान्यता देत बांधकामास सुरुवात केली। यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला। पुढे सन 2011 मध्ये शासन निर्णयानुसार वैद्यकीय अधिकारी, परिचारिका व प्रशासकीय कर्मचाऱ्यांची 359 पदं मंजूर करण्यात आली। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.